ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग दुसरा. एकदा अंगारा, विभूती, त्यांचा प्रभाव, महिमा यावर बोलत होतो. निरनिराळ्या ठिकाणचे सत्पुरुषांचे, तीर्थस्थानांचे अंगारे, विभूती, भस्म, प्रसाद श्री स्वामी दाखवित होते. त्या त्या प्रसंगाची, वेळेची माहिती सांगत होते. आम्ही त्यांच्या हस्ते अंगारा लावून घेत होतो, गोष्टी ऐकत होतो. रोग निवारण करण्याच्या शक्तीबद्दल गोष्टी झाल्या. मी म्हटलं, या सर्व रोगपीडितांचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य, शक्ती असून देखील तो रोगी तुमच्याकडे येण्याची वाट पाहत राहायचं आणि न येणाऱ्याला रोगयातना भोगीत राहायला ठेवायचं, ही त्या दुःखी रोग्यांची क्रूर थट्टा नव्हे का? या विभूतीत जर रोग निवारण करण्याचं सामर्थ्य आहे, तर सर्रास त्याचा उपयोग करून सर्वांना रोगमुक्त का करीत नाही? यावर श्री स्वामी म्हणाले, अरे, आम्ही खरोखर काहीच करीत नाही. प्रत्येकजण आपला आपणच उपाय करणार असतो. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. जी शक्ती, मानसिक इच्छाशक्ती वगैरे आमच्यासारख्यांजवळ आहे असं समजलं जातं, ती आणि तशी शक्ती प्रत्येक व्यक्तीजवळ सुद्धा असतेच. फक्त ती तिथे सुप्तावस्थेत असते. आम्ही त्या शक्तीला आवाहन करतो, जागी करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी ती शक्ती दृढ श्रद्धेमुळे आणि मनाच्या एकाग्रतेमुळे जागी होते, त्यावेळी रोगनिवारणासारखी अतर्क्य कामं झालेली आढळतात. ज्यावेळी श्रद्धा, विश्वास, एकाग्रता कमी पडते, त्यावेळी गुण येत नाही. मग तो श्री गुरुचरित्रातील कुष्ठरोगी असो किंवा तुम्ही पाहिलेला इथला कोणी रोगी असो, जो बरा होतो तो त्याच्या इच्छाशक्तीने, श्रद्धा, विश्वास यांच्या बळावर. प्रेरणा फक्त आमची असते. त्याची सुरुवातीची पहिली अवस्था म्हणजे हा अंगारा, विभूती. त्याच्या मनाची अशी ठाम खात्री झाली पाहिजे की मी हा अंगारा, विभूती लावली आहे, आता खात्रीने गुण येणारच. एकदा मनाची समजूत पटली की इच्छाशक्ती त्याच्या मागोमाग धावते, कार्यरत होते, तो बरा होतो. अर्थात सदिच्छा, उपासना, मंत्राने, संस्काराने होणारे अदृश्य परिणाम हेही काही अंशी कारणीभूत होत असतात. पण यांचा इष्ट परिणाम होण्यासाठी आवश्यक ते वातावरण मात्र तयार व्हावं लागतं. ते तयार करणं आणि त्याच्या सुप्तशक्ती जागृत करून घेणं हेच त्यात महत्त्वाचं असतं. गुण येतो तो त्याच्या दृढ श्रद्धेचा, विश्वासाचा. पण हे जर सांगितलं तर अंगाऱ्याची राख म्हणजे रक्षा करायला हे संशयी मन वेळ लावणार नाही आणि झालेल्या राखेची विभूती बनायला लागणारा काळ मोठा असल्यामुळे तो यशस्वी होत नाही. म्हणून कॅप्सूलप्रमाणे शर्करा गुंठण करूनच कडू औषध भरावं लागतं. कोणत्याही मार्गाने व्यक्तीची आत्मिक, ईश्वरी, अंशात्मक शक्ती जागृत करण्याचे उपाय करीत राहणं हेच आमचं काम. ते मात्र आम्हाला करीतच राहावं लागतं. मग कुणाला गुण येवो न येवो, कुणी ओव्या गावो वा शिव्या देवो. मी विचारलं, हे सर्व ठीक आहे, पण गुरु आज्ञेप्रमाणे सर्व काही बिनचूक करूनसुद्धा काही वेळा अपेक्षित फळ का मिळत नाही? त्यावर श्री स्वामी म्हणाले, कारण एकच कृती घडते, भाव नसतो. देव भावाचा भुकेला. तू किती करतोस हे गौण आहे, कसे करतो याला महत्त्व. स्वतःला देखील विसरून गुरु आज्ञेप्रमाणे करा. गुरु सांगतील तसं घडलंच पाहिजे. सर्वसामान्यपणे भावभक्ती कमी असते म्हणून गुण येत नाही, आणि येणार तरी कसा? मी एकदा विचारलं, आलेल्या लोकांना तुम्ही आग्रह करून राहून का घेता? त्यावर श्री स्वामी म्हणाले, बऱ्याच दिवसांनी येतात, जरा निवांत बसेल, बोलेल, गप्पा गोष्टी करील, आपली काळजी काही काळ तरी विसरेल, समाधानी होईल, मलाही जरा विरंगुळा होईल, तो नव्या उत्साहाने परत जाईल. यावर मी म्हटलं, पण लोक मात्र निराळीच समजूत करून आहेत. तुम्ही परत जायला परवानगी दिली नाही म्हणजे काहीतरी वाईट घडतं, त्रास होतो, आणि म्हणून अनिष्टाच्या, भीतीच्या दडपणाखाली ते सर्व घाबरून इथे राहतात. माझ्या मते असं कोणालाही तुम्ही डांबून ठेवता कामा नये. जाण्यात खरोखर त्याचं काही अनिष्ट असेल तर त्याला तो जातो म्हणाला तरी वेळेनुसार बांधून देखील प्रतिबंध केला पाहिजे. श्री स्वामी म्हणाले, आम्ही सहसा विधिलिखिताविरुद्ध कोणतंच काम करीत नाही. मग तुमच्याकडे यायचं कशाला? आम्हाला एकदा आपलं म्हणून जवळ केलं ना, मग? त्यावर श्री स्वामी म्हणाले, होय,
त्याप्रमाणे न बोलता त्याचं रक्षण करीतच असतो. पण तुमचा हा अर्धवट विश्वास मला बऱ्याच वेळा कळत नाहीसा होतो. अडचणीतून पार पडण्यासाठी मार्गदर्शनाकरता माझ्याकडे येता, विश्वास ठेवता, मी सांगेन तसं करता आणि या जाण्याच्या बाबतीत मात्र अविश्वास आणि जरुरीची कामं आड येतात. तुमची कामं मला दिसत असतात आणि समजत देखील असतात. एकदा कल्याणाचा भार माझ्यावर टाकल्यावर तो टाकून अगदी निशंक मनाने तुम्ही स्वस्थ व्हावं असं वाटलं आणि तुमची श्रद्धा किती दृढ झाली हे तपासावं असं मनात आलं तर त्यात गैर काय? त्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याच्या अदृष्टाची सुद्धा कल्पना येते. तसंच तो केवळ गुरुवर किती विसंबून आहे याचा देखील अंदाज बांधता येतो. आणि दुसरं असं की आम्ही नेहमीच आत्मप्रकाशात पाहत नसतो. काही कारणापुरतं भविष्यकाळात अगर भूतकाळात डोकावून झाल्यावर अगदी व्यवहारी सामान्य माणसाप्रमाणेच आम्ही असतो. पण तू म्हणालास त्याचा मतितार्थ माझ्या लक्षात आलाय. तसंही करून बघू. दुसरं म्हणजे येणाऱ्यांची भावभक्ती स्थिर करणं हा एक उद्देश त्यामागे असतो. कारण भक्ती व्यभिचारिणी असता कामा नये. याच संदर्भात बोलताना इथे येऊन काम आहे म्हणून श्री स्वामींचं म्हणणं डावलून निघून गेलेल्यांना वाटेत प्रवासाचा गाडीचा त्रास कसा झाला आणि नियोजित वेळी ते कसे पोहोचू शकले नाहीत याची उदाहरणं मी नावानिशीवर दिली. तसंच परवानगी घेऊन जाताना वाटेत वाहन नादुरुस्त झालं तरी कसं का होईना पण ते मुक्काम कसा गाठू शकलं याचीही उदाहरणं दिली. तसंच पूर्वी त्यांच्याकडे येणारे त्यांचे जमीनदार स्नेही हट्टाने गेल्यामुळे वाटेत त्यांचा खून होऊन ते घरी कसे पोहोचू शकले नाहीत किंवा कामाच्या सबबीवर परत निघालेल्यांना किरकोळ स्वरूपाचे अपघात होऊन त्यांना कसं जाग्यावर बसावं लागलं याची उदाहरणं दिली होती. आणि त्यामुळेच आवश्यक त्या ठिकाणीच फक्त येणाऱ्याला जरूर तर बांधून ठेवून सुद्धा थांबायला पाहिजे असं माझं विधान होतं. पण त्यावर श्री स्वामींनी जे सांगितलं ते वर आलंच आहे. त्याहून अधिक सांगण्याची गरजच नाही. अनुभवावरून गोष्टी चालू होत्या. कुडाळचे श्री दाजी ओटवणेकर यांचे एक व्यवहारी काम होतं. श्री दाजी हे श्री स्वामींच्या निकटवर्तीयांपैकी एक. श्रींवर श्रद्धा ठेवून असणारे. इतरांची कामं हा अंगारा घे, जा काम होईल असं सांगणारे स्वामी दाजींच्या कामाच्या वेळी जरा थांबले. स्वामींनी श्री दाजींना विचारलं, मी काही करायला सांगितलं तर नियमित न चुकता काहीही झालं तरी दृढनिश्चयाने करशील का? दाजी म्हणाले, हो करीन की. नंतर श्री स्वामींनी एक सुपारी, एक नाणं अभिमंत्रून प्रसाद म्हणून त्यांना दिलं आणि काही नियमितपणे करण्यास उपासना दिली. त्यांनी ती केली. त्यांचं काम झालं. काम आर्थिक स्वरूपाचं होतं. त्यावरूनच मी स्वामींना विचारित होतो की असं कसं? असं का? इतरांची कामे करता मग दाजींचं का नाही केलं? उपासना केल्यावर ते कसं झालं? असा प्रश्न होता. माझ्या प्रश्नांची उत्तरं श्री स्वामी सरळ कधीच देत नसत. लगेच तर नाहीच, तर केव्हा तरी बोलताना गोष्ट सांगून खुलासा करीत. याच अनुषंगाने ऐतिहासिक पौराणिक दाखले उदाहरणे देत देत विषयाची उकल चालू होती. त्याचा मला समजलेला आणि शास्त्रसंमत मतितार्थ असा. स्वामी सांगत होते, खरं म्हणजे आम्ही कोणाचं फारसं काम करीतच नसतो. जो तो आपलं आपणच काम करीत असतो. त्याची श्रद्धा दृढ करून मार्गदर्शन तेवढंच आम्ही करतो. सांगितल्याप्रमाणे झालं तर फळ मिळतं. मिळालंच पाहिजे, कारण ते शास्त्र आहे. एकूण विश्वातील पंचमहाभूतांची शक्ती, त्याच्या एकमेकात मिसळून तयार होणारी शक्ती किंवा कोणत्याही स्वरूपातील नैसर्गिक शक्ती या सर्वांची बेरीज एकच असते. म्हणून एकूण शक्ती नेहमीच कायम असते. कदाचित स्वरूप बदललं तरी शक्ती कायम असते. या बदलत्या शक्तीचा समतोल ज्यावेळी बिघडतो त्यावेळी उत्पात होतात. पण ही शक्ती नेहमी असते, यानं त्या स्वरूपात असते आणि कायम असते. आता आम्ही काय करतो तर मानवी उत्कर्षाला आवश्यक, पोषक, हितकर शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या शक्ती हितकर, त्या कशा निर्माण होतात हे आपल्या तत्त्वज्ञानांनी आणि ऋषीमुनींनी अनेकवार विचार करून, चिंतन करून, प्रयोग त्रिकालाबाधित सत्य प्रमेय स्वरूपात फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे. त्याप्रमाणे नाममंत्र करून जप, ध्यानधारणा, योग यांच्या सहाय्याने वातावरणात अशा अदृश्य हितकर शक्ती निर्माण होऊ शकतात.
त्यांचा मानवाला सहयोग मिळू शकतो. त्याचबरोबर वाईट, अहितकारक आणि अधोगतीला नेणाऱ्या शक्तीसुद्धा असतात आणि त्याही शिव्या, भांडणं, राग, असंबद्ध बडबड अशाने वाढतात. अशा शक्ती वाढल्या तर त्या परिसरातील मानवांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चांगल्या परिसरातील चांगल्या शक्तींचे परिणाम चांगले आणि सुखकर झालेले दिसतात. जेव्हा कुणालाही त्रास होऊ लागतो त्यावेळी त्यालाही कारणंही असतातच. प्रकृती बिघडली तर आपण डॉक्टर वैद्यांकडे गेलो की तो सांगतो कफ, वात, पित्त यापैकी काहीतरी प्रकोप झाला आणि त्यामुळे ही व्याधी उत्पन्न झाली, त्यावर हे औषध. त्याचवेळी ज्योतिषाकडे गेलो तर तो म्हणतो शनी, मंगळ, राहू कोणीतरी वाईट आहे, त्याचा हा परिणाम. आणि मांत्रिक अगर भगताकडे गेलो तर तो कुणाची वासना, बाहेरची बाधा, देणं राहिलंय, दुसऱ्याने कुणी काही अभिचारी प्रयोग केलाय वगैरे सांगतो आणि त्यामुळे सामान्य माणूस मात्र भांबावून जातो. काय करावे हे कळत नाहीसं होतं. यातील प्रत्येकाचं अंशतः खरं असतं, पण संपूर्ण सत्य नसतं. ग्रहांचे परिणाम इतक्या दूरवर होतात की नाही, कसे होतात वगैरे पाहिलं तर चंद्रोदयाबरोबर समुद्राला भरती येते. अमावास्या, पौर्णिमांना मनोरुग्ण अधिक आजारी होतात. ही उदाहरणं बोलकी आहेत. तात्पर्य, ग्रहांचे कोणत्या तरी अदृश्य स्वरूपात मनासारख्या न दिसणाऱ्या इंद्रियावर अगर मेंदूतील विचारसरणीवर परिणाम करू शकणारे परिणाम होतात. हे मान्य करावंच लागतं. पण त्रास सुरू व्हायला तेवढंच एक कारण पुरेसं नसतं. सर्वच ग्रह नेहमी एकाच स्थानी राहून फक्त चांगलीच फळं देत नाहीत. गतिचक्रानुसार वाईट जागीसुद्धा येतात. ग्रह किंवा उपासना यांचं संरक्षक कवच ज्यावेळी विरळ होतं त्यावेळी क्षुद्र दैवत, भूत, पिशाच्च यांचा परिणाम घडू शकतो आणि मग व्याधी, त्रास सुरू होतो. सुरू झाल्यानंतरचे वैद्याचे निदानही बरोबर असते, पण फक्त औषध ते दूर करायला पुरेसं होत नाही. व्याधी शमते पण मुळापासून नाहीशी होत नाही. अधूनमधून त्रास व्हायचं चक्र चालूच राहतं. मग हे सर्व थांबायचा खात्रीचा उपाय कोणता? तर एकच, आपलं संरक्षक कवच मजबूत, अभेद्य बनवणं हा होय. या सर्व शक्तींचा अधिष्ठाता परमेश्वर जर अनुकूल असेल तर या इतर भुरट्या शक्ती आपला प्रभाव पाडू शकत नाही. अगदी आजसुद्धा रोज 1000 गायत्री जप करणाऱ्याला कोणता अभिचार प्रयोग त्रास देऊ शकणार नाही. ग्रहदशेचा फेरा बाधणार नाही आणि ही दोन्ही दूर झाल्यामुळे रोगांचे जंतू तुमच्या शरीरातच प्रवेश करू शकणार नाहीत. आणि समजा केला तरी तुमची प्रतिकारशक्ती त्यांना पुरून उरणारी ठरेल आणि आघात टळेल. म्हणजे काय, त्रास व्हायला तुमची सत किंवा चांगली शक्ती संपुष्टात यावी लागते. ग्रहदशेचे फेरे दुःखदायक काळाचे असावे लागतात. संरक्षक कवच कमकुवत झालेलं असतं आणि कुणी वाईटावर असलेल्याने अगर असूयेने किंवा चुकून अभिचारी क्षेत्राच्या हद्दीत आपण गेलो असतो अशा वेळी त्रास अगर व्याधी सुरू होते. यावर उपाय अनेकविध असतात. क्षुद्र शक्तींना त्यांचं देणं देऊन गप्प करायचं. ग्रहांना जपदान या मार्गांनी संतुष्ट अगर खुश करायचं. वैद्याच्या औषधाने व्याधीचा उपशम करायचा. पण सर्वात महत्त्वाचं संरक्षण कवच मजबूत करायचं ते मात्र आपण करीत नाही. आमच्यासारखे फक्त त्याच्याकडेच जास्त लक्ष देतात. तुम्हाला अशा शक्तीची उपासना सुचवतात की ती केली तर हा होणारा त्रास कमी होतो, नाहीसा होतो. हे सर्व शक्तीची रूपं बदलण्याचे खेळ असतात. कारण कोणतीही शक्ती केव्हाही नाश करता येत नाही, पण त्याचं स्वरूप बदलून आपणाला हवं तसं करून घेता येतं. तेच आलेल्याला काही सांगून करवून घेण्याचा आमचा यत्न असतो. म्हणूनच मी म्हटलं की आम्ही फारसं कुणाचं काही करीतच नाही. या बोलण्यावर माझा मीच विचार करताना एकदम लक्षात आलं की आधुनिक विज्ञानाने प्रस्थापित झालेले सिद्धांतच श्री स्वामी आपल्या या परिभाषेत सांगत आहेत इतकंच. टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. यू कॅन चेंज इट्स फॉर्म बट यू कॅन नॉट डिस्ट्रॉय इट. या मूलतत्वावरच नव्हतं का सगळं भाष्य? आणि असा शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध सिद्धांत देखील आम्ही वरील विचार जुने, बुरसटलेले म्हणून डावलण्यातच मोठेपणा मानित होतो. मलाच माझ्या विचारांची संकुचित वृत्ती बोचली. वाटलं नाही
मनाचा गाभा विशाल झाल्याखेरीज हे विचार पचणं इतकं सहजासहजी शक्य होईल असं दिसत नाही. जाऊ दे.